जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत संपावर. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदान, अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच वसती शाळा शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी तसेच इतर प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महावीर बागेत सर्व कर्मचारी संपासाठी बसले असून यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील असे समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी सांगितले. सन 2023 मध्ये एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा देत राज्यातल्या शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांनी 7 दिवसाचा बेमुदत संप केला. त्या संप काळामध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी संघटनेशी चर्चा केली. आपण त्यांना सांगितलं की कर्मचारी आणि शिक्षकांना सामाजिक सुरक्षा नाही. जुन्या पेन्शनमध्ये सेवानिवृत्तीच्या वेळेला जे 50% पेन्शन मिळते तशी पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे. बराच विचार केल्यानंतर त्यांनी सुबोध कुमारची समिती नेमली. समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आणि आम्हाला जुन्या पेन्शनप्रमाणेच नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना जाहीर केली. तसा GRI काढला की सेवानिवृत्तीच्या वेळेला 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल. पण त्यामध्ये एक कंडिशन घातली की या संदर्भातल्या नियमावटी आम्ही स्वतंत्रपणे अधिसूचना काढून जाहीर करू. पण 2 वर्ष होत आली, शासनाने अजूनही अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे 2024, 25, 26मध्ये जे रिटायर झालेत त्यांना धड जुनी पेन्शन नाही, नवी पेन्शन नाही. आर्थिक ओढाताण त्यांची सुरू आहे. साधी तात्पुरते पेन्शनही त्यांना मिळू शकलेले नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 32 संघटनांनी एकत्र येऊन समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संप करायचं ठरवलं आणि आज बेमुदत संप होतोय. आज बेमुदत संप करायची परिस्थिती नव्हती, कारण जनगणनेची कामं सुरू आहेत, परीक्षेच्या आज चालू आहेत. 1 मेला परीक्षेचे रिझल्ट द्यायचे आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची कामं सुरू आहेत. तरी आम्ही संपात राहून ही कामं करा, पण बेमुदत संप आम्ही करणार असा निश्चय केला. मुख्यमंत्र्यांना नोटीस दिली आणि आजपासून संप होतोय. या संपासंदर्भात ताबडतोबीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं नाही आणि 1 मे पूर्वी या अधिसूचना जाहीर केली नाही, अधिसूचना काढली नाही तर मात्र त्याच्या पुढील कालावधीमध्ये सरकारला आम्ही असहकार्य करणार, निवडणुकीच्या कामावर बहिष्कार करणार, जनगणनेच्या कामावर बहिष्कार करणार. शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला, तर या सर्वाचा खापर या शासनावर आम्ही फोडणार आहोत. एवढाच इशारा या निमित्ताने मी देतो. यावेळी राज्य हिवताप कर्मचारी संघटना, राज्य शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद वाहन चालक कर्मचारी संघटना, नोंदणी व मुद्रांक विभाग महसूल संघटना, समाज कल्याण कर्मचारी संघटना, गव्हर्नमेंट प्रेस, राष्ट्रीय कामगार संघ, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर संघटना यांच्यासह अनेक संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला. यावेळी सचिन गाजरे, शिवराज नायकवडे, राजेंद्र चिंतामणी, दिलीप शिंदे, बाजीराव कांबळे, किशोर पाटील, रमेश भोसले यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह रोहन पाटील, कोल्हापूर.